पासून आपण इश्यू ऑफ शेअर हा टॉपिक चालू केला आहे. परीक्षेमध्ये दोन प्रकारे प्रश्न विचारतात. एक इक्विटी शेअरवर तरी प्रश्न विचारला जातो किंवा प्रेफरन्स शेअरवर तरी प्रश्न विचारला जातो. इक्विटी शेअरवर प्रश्न येऊ दे किंवा प्रेफरन्स शेअरवर प्रश्न येऊ दे, आपलं जर्नल एंट्रीमध्ये काही बदल होत नाही. प्रत्येक कंपनीला मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज लागते, कॅपिटलची गरज लागते. या कॅपिटलची परिपूर्ती कंपनी आपले भाग विकून करते. भागांना इंग्लिशमध्ये शेअर असं म्हणतात. भागांना इंग्लिशमध्ये शेअर असे म्हणतात. सेबीच्या कायद्याप्रमाणे कंपनीला किंवा कंपनीच्या कायद्याप्रमाणे सेबीच्या कायद्याप्रमाणे कंपनीला 3 ते 4 टप्प्यामध्ये भागांवरची रक्कम वसूल करता येते. पहिला टप्पा आहे ॲप्लिकेशन मनी, यालाच भाग अर्ज असं म्हटलं जातं. दुसरा टप्पा आहे अलॉटमेंट मनी, यालाच भाग वाटप असे म्हटले जाते. तिसरा टप्पा आहे फर्स्ट कॉल, याला भाग हप्ता मागणी म्हटलं जातं. चौथा टप्पा आहे फर्स्ट अँड फायनल कॉल, याला पण हप्ता मागणी असं म्हटलं जातं. तर याचे जर्नल एंट्री आपण बघूया. पहिली जर्नल एंट्री आहे इफ ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. इफ ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. नॅरेशन काय? बिईंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. बिईंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. इथून पुढं आपण नॅरेशन लिहिलेलं नाही आहे. जे इफचं वाक्य आहे तेच नॅरेशन आहे. जे इफचं वाक्य आहे तेच नॅरेशन आहे. दुसरी जर्नल एंट्री आहे इफ ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. इफ ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. एंट्री होते इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. तिसरी जर्नल एंट्री आहे इफ अलॉटमेंट मनी इज ड्यू. इफ अलॉटमेंट मनी इज ड्यू. ड्यू म्हणजे पेएबल किंवा रिसिवेबल. एंट्री होते इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. टू इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. इकडं फुल्या मारल्यात, अमाऊंट काही लिहिलेली नाही, त्यामुळे इकडचे जरी भाग तुम्हाला दिसत नसला तरी आत्ता काही गोंधळ व्हायचा कारण नाही. चौथी एंट्री आहे इफ इक्विटी अलॉटमेंट मनी रिसिव्ड. इफ इक्विटी अलॉटमेंट मनी रिसिव्ड. या बाजूला अमाऊंट आपण लिहितो, आत्ता फक्त फुल्या मारलेल्या आहेत, त्यामुळे या बाजूला दिसत नसल्या तरी तुमचा गोंधळ व्हायचं कारण नाही. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. मगाशीच आपण पाहिलं की इथं नॅरेशन लिहिणार नाही आहोत. जे इफचं वाक्य आहे तेच नॅरेशन आहे. म्हणजे इथं नॅरेशन काय होणार? आपण उदाहरणार्थ पाहतोय बिईंग इक्विटी अलॉटमेंट मनी रिसिव्ड. बिईंग इक्विटी अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ठीक आहे. पाचवी जर्नल एंट्री आहे इफ इक्विटी शेअर फर्स्ट कॉल ड्यू. इफ इक्विटी शेअर फर्स्ट कॉल ड्यू. एंट्री होते इफ इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. इफ इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. टू इक्विटी शेअर कॅपिटल. सहावी जर्नल एंट्री आहे इफ इक्विटी शेअर फर्स्ट कॉल रिसिव्ड. इफ इक्विटी शेअर फर्स्ट कॉल रिसिव्ड. एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. सातवी जर्नल एंट्री आहे इफ इक्विटी शेअर सेकंड कॉल ड्यू. इफ इक्विटी शेअर सेकंड कॉल ड्यू. या सेकंड कॉलला सेकंड अँड फायनल कॉल असंही म्हणतात. सेकंड कॉलला सेकंड अँड फायनल कॉल असंही म्हणतात, किंवा फक्त सेकंड कॉल म्हटलं तरी चालतं, किंवा काही वेळेला फक्त फायनल कॉल असं देखील म्हटलं जातं. एंट्री येते एंट्री येते इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. टू इक्विटी शेअर कॅपिटल. या बाजूला अमाऊंट लिहायची असते, आत्ता अमाऊंट लिहिलेली नाही. याचं नॅरेशन बघूया. उदाहरणार्थ काय नॅरेशन येईल? वरचंच इफचं वाक्य लिहायचं आहे बिईंग इक्विटी शेअर सेकंड कॉल ड्यू. बिईंग इक्विटी शेअर सेकंड कॉल ड्यू. 8वी एंट्री आहे
if equity share second call received, if equity share second call received, bank account debit to equity share second call, bank account debit to equity share second call. नॅरेशन काय येणार उदाहरणार्थ पाहतोय आपण. being equity share second call received, being equity share second call received. नवी जर्नल एंट्री आहे. काही वेळेला हे जे शेअर आहेत हे प्रीमियमनं आणि डिस्काउंटनं वसूल करतात, प्रीमियमनं आणि डिस्काउंटनं विकतात, प्रीमियमनं आणि डिस्काउंटनं विकतात. प्रीमियम म्हणजे काय, ते 100 रुपयाचा शेअर 110 रुपयाला विकणं, 100 रुपयाचा शेअर 110 रुपयानं विकणं याला प्रीमियम म्हणतात. प्रीमियम म्हणजे जास्तीचे पैसे घेऊन, प्रीमियम म्हणजे जास्तीचे पैसे घेऊन, प्रीमियम म्हणजे वाढावा घेऊन. आणि बरोबर आहे, प्रीमियम म्हणजे वाढावा घेऊन. आणि डिस्काउंट म्हणजे काय, डिस्काउंट म्हणजे सूट देऊन, डिस्काउंट म्हणजे काय, सूट देऊन. जे 100 रुपयाचा शेअर 85 रुपयाला विकला, 100 रुपयाचा शेअर 85 रुपयाला विकला म्हणजे 15 रुपयानं कमी विकला, याला 15 रुपयाला सूट असं म्हणतात किंवा कसर असं म्हणतात, किंवा काय म्हणतात, कसर असं म्हणतात. इफ इक्विटी शेअर अलॉटमेंट इज ड्यू विथ प्रीमियम, जर अलॉटमेंटला आम्ही प्रीमियम दिला तर एंट्री काय होते, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर प्रीमियम, टू इक्विटी शेअर प्रीमियम टू इक्विटी शेअर कॅपिटल, टू इक्विटी शेअर कॅपिटल. पुढची एंट्री आहे 10वी. इफ इक्विटी शेअर अलॉटमेंट इज ड्यू विथ डिस्काउंट, इफ इक्विटी शेअर अलॉटमेंट इज ड्यू विथ डिस्काउंट. डिस्काउंटनं काय केलं आहे आम्ही, इक्विटी शेअर अलॉटमेंट ड्यू झालेलं आहे. एंट्री येते इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ इक्विटी शेअर, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ इक्विटी शेअर टू इक्विटी शेअर कॅपिटल, टू इक्विटी शेअर कॅपिटल. याचं आपण नॅरेशन बघूया थोडक्यात. उदाहरणार्थ नॅरेशन येतं, बिईंग इक्विटी शेअर अलॉटमेंट इज ड्यू विथ डिस्काउंट. इफ आपण नॅरेशन बघूया एंट्रीचं, बिईंग इक्विटी शेअर अलॉटमेंट इज ड्यू विथ डिस्काउंट. 11वी जर्नल एंट्री आहे, इफ इक्विटी शेअर इज फॉरफिटेड, इफ इक्विटी शेअर इज फॉरफिटेड. फॉरफिटेड म्हणजे काय, जप्त. फॉरफिटेडचा अर्थ काय, जप्त. काही वेळेला काय होतं, काही लोक शेअर खरेदी करतात, निम्मे पैसे देतात, निम्मे पैसे देत नाहीत. जे एखादा XYZ नावाची व्यक्ती आहे, तिनं ॲप्लिकेशन मनी दिला, अलॉटमेंट मनी दिला, पण फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल दिला नाही, तर त्याचे पैसे काय केले जातात, त्याचे शेअर जप्त केले जातात. मग शेअर जप्त केल्याची एंट्री काय होते, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, टू इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट, टू इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट, टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर, टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर, टू इक्विटी फॉरफिटेड अकाउंट, टू इक्विटी फॉरफिटेड अकाउंट. याचे नॅरेशन उदाहरणार्थ काय येणार, बिईंग इक्विटी शेअर इज फॉरफिटेड, बिईंग इक्विटी शेअर इज फॉरफिटेड. 12वी जर्नल एंट्री आहे, इफ अबोव फॉरफिटेड शेअर इज सोल्ड. हे जे वर फॉरफिट केलेले शेअर आहेत हे आम्ही विकले, वरचे जे फॉरफिटेड शेअर आहेत ते आम्ही विकले. एंट्री होते बँक अकाउंट डेबिट, पैसे आम्हाला मिळाले, बँक अकाउंट डेबिट, इक्विटी बँक अकाउंट डेबिट, इक्विटी फॉरफिटेड शेअर अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, इक्विटी फॉरफिटेड शेअर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, टू शेअर कॅपिटल. याचं नॅरेशन काय होणार, उदाहरणार्थ पाहिलं तर, उदाहरणार्थ याचं नॅरेशन होणार, बिईंग फॉरफिटेड शेअर इज सोल्ड, फॉरफिटेड शेअर इज सोल्ड. या जर्नल एंट्र्या समजावून घ्या, या जर्नल एंट्र्या पाठ करा. जोपर्यंत तुम्ही जर्नल एंट्र्या पाठ करत नाहीत तोपर्यंत प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. हा टॉपिक तुलनेनं जर्नल एंट्रीच्या दृष्टीनं टॉपिक सोपा आहे, पण पुढचे जे टॉपिक आहेत, ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, यामध्ये जर्नल एंट्र्या भरपूर आहेत, मोठमोठ्या आहेत, त्या पाठ करणं आवश्यक आहे.
तसंच बिल ऑफ एक्सचेंजलाही जर्नल एंट्र्या मोठ्या प्रमाणावर आहेत, त्या देखील पाठ करणं आवश्यक आहे. या जर्नल एंट्र्या पाठ करा.